मित्रांनो नमस्कार. यूट्यूबवर जो आपला अनवट वाट हा चॅनल आहे, या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नेहमीप्रमाणेच एक वेगळा विषय, थोडा हटके विषय घेऊन तुमच्यापुढे आलेलो आहे. मित्रांनो, एका फुलाचं शास्त्रीय नाव आहे मॅमिया सुरिगा. आता तुम्ही म्हणताल की कोटितकर सुरुवातीलाच असा अवघड वर्णन करून विषयाकडे जाण्याचं प्रयोजन काय? तर प्रयोजन असं आहे की मॅमिया सुरिगा ही जी झाडं आहेत ती झाडं आपला महाराष्ट्र, विशेषतः कोकणातला भाग, अशा झाडांना सुरंगीची झाडं म्हणून ओळखतो. आता सुरंगीचं हे जे फूल आहे त्यातल्या नर फुलाला सुरंगी म्हणतात आणि मादी फुलाला बुरंगा असं म्हणतात. ही दोन्ही फुलं नर आणि मादी दिसायला सारखीच असतात. आता फुलांची रचना कशी असते तर त्याच्यामध्ये 4 पांढऱ्या पाकळ्या, 2 संदल आणि खूप सारे पुंकेसर असतात. आता ह्या फुलांच्या कळ्यांना बाजारात फार मोठी मागणी असते. ही फुले बाजारात 600 ते 700 रुपये किलो या दराने विकली जातात. तुम्ही म्हणाल या फुलांमध्ये असं वेगळं काय असतं? आता ज्यांनी ही फुलं प्रत्यक्षात पाहिलेली आहे, त्यांचा सुवास अनुभवलेला आहे, तेच याबद्दल जास्त अधिकारवाणीने सांगू शकतील. सौंदर्य प्रसाधनं असतील, सुगंधित तेल असेल, यांच्या निर्मितीसाठी या सुरंगीच्या फुलांचा उपयोग केला जातो. आता मी हा विषय का घेऊन आलो आहे तर गेल्या काही वर्षात अवैध वृक्षतोड असेल, खाणकाम असेल, यामुळे या फुलाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं आणि सुरंगी नामशेष होते का काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु वनविभागाने पुढाकार घेऊन सुरंगीच्या जतन आणि संवर्धनाचा विडा उचलला आणि त्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. आणि राज्यभरात सुरंगीची जी वनं उभारायची त्या दृष्टीने निर्णय घेऊन तातडीने पावले उचलण्यात आली. आणि पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ठिकाणी सुरंगीची लागवड करण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात 2600 सुरंगीची लागवड करण्यात येणार आहे. आता ही लागवड तळ कोकणात करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ आणि कणकवली या 4 तालुक्यांमधील 7 गावांमध्ये सुरंगीचं वन तयार करण्यात येणार आहे. आणि यासाठी वनविभागाने रोपवाटिका तयार केलेल्या आहेत. आणि या रोपवाटिका निरवडे, मठ, साईगाव, भिरमवडे, भडगाव, नागरतास, घोटगेवाडी येथे सुरंगीची लागवड करून, म्हणजे सुरंगीचं वन तिथं तयार करण्याचं नियोजन यंदाच्या पावसाळ्यात केलं जात आहे आणि त्या दृष्टीने वनविभागाची पावले पडत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 गावातील 45 हेक्टरवर सुरंगीची नैसर्गिक लागवड केली जात आहे. ह्याच्यातून 2 उद्देश साध्य होत आहेत की दुर्मिळ होत चाललेल्या या सुरंगीचं जतन करायचं, तिला नामशेष होऊ द्यायचं नाही. आणि दुसरा उद्देश असा आहे की स्थानिक लोकांना या सुरंगीच्या लागवडीतून, तिच्या उत्पादनातून रोजगार उपलब्ध होईल. स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला तर ह्याच्यातून नैसर्गिक जी सौंदर्य प्रसाधनं बाजारात येत आहेत त्याला एक पूरक कच्चा माल उपलब्ध होईल. आणि सौंदर्य प्रसाधने आणि सुगंधित तेल यासाठी काही स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल का, या दृष्टीने सुद्धा पावलं पडत आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या फुलांच्या विक्रीतून वर्षाला जवळपास 16 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे भरघोस उत्पन्न
आणि नगदी पीक म्हणून सुद्धा सुरंगीकडे पाहता येईल. आणि भविष्यात सुगंधी तेल, सुगंधी सौंदर्य प्रसाधनं यांची जर काही त्याच्यामध्ये उत्पादन शक्य झालं तर कोकणातून त्याची सुरुवात व्हायला मराठी लोकांसाठी ही अत्यंत चांगली बाब आहे की त्यांच्याकडे सुरंगीच्या माध्यमातून सौंदर्य प्रसाधने आणि सुगंधी तेल निर्मितीला चालना मिळेल. आता सुरंगीच्या सुवासाने डंख विसरला नाग, राथ ओथंबली तरी का जाईना तुझा राग, असे बाकी बाब बोरकर निसर्गकवी यांनी म्हणून ठेवलेला आहे. आणि त्यांनी सावल्यांचे नृत्य यामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की सुरंगीच्या सुवासाने डंख विसरला नाग, राथ ओथंबली तरी का जाईना तुझा राग. आता सुरंगीचा हा जो निसर्गातला राग आहे तो अधिक आळवला जाणार आहे वनविभागाच्या माध्यमातून. आणि आनंदाची बाब म्हणजे सुरंगी आणि आपलं जे बकोळीची फुलं आहेत ही जवळपास जास्त बकोळीची फुलं ही जवळपास सारखीच असतात. म्हणजे ह्या दोघांमध्ये रंग रूप या दृष्टीने स्पर्धा होते आणि या स्पर्धेमध्ये थोडासा सरस ठरतो आपला हा सुरंगीचा फुलांचा मोहर किंवा गुच्छ. आता बकुळीच्या फुलांचे कदाचित गजरे असतात परंतु सुरंगीच्या फुलांचे मात्र वळेसर असतात. आता वळेसरातून ही फुलं जतन करण्याचं जे शिवधनुष्य वनविभागाने उचललेलं आहे त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात नक्कीच यश येणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुरंगीचं वन तयार करून त्याचं जतन केलं जाणार आहे. ही नैसर्गिक लागवड ह्या सुरंगीच्या दुर्मिळ वनस्पतीसाठी उपयोगी ठरणार आहे. आणि बकोळी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. बकोळीच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे बकोळीची फुले ही रूपानेच नाही तर सुवासानेही गर्भश्रीमंत असतात. पण बकोळीच्या एक पाऊल पुढे सुरंगीचं फूल असतं असं म्हणायला काही हरकत नाही. बकोळीचा वर्षाव अनुभवणे हे जसं विलक्षण आणि अत्यंत दिलखेचक असं असतं, मनाला सुखावणारं असतं, तितकाच बहर सुरंगीचा बहर अनुभवणे हे सुद्धा तितकंच मनमोहक असतं. आणि बकुळ आणि सुरंगी यांची तुलना होऊ शकत नाही. तरी पण दोघांनी मराठी संस्कृती, मराठी वनसंपदा, मराठी मनाचा नैसर्गिक पिसारा फुलवण्याचं आणि सुगंधाच्या दृष्टीने मराठी मनाला समाधान देण्याचं काम केलं आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरू नये. त्यामुळे सुरंगी, बुरंगा आणि बकोळी आणि या सर्वांचा सुवास हे मनमोहक, दिलखेचक, मनाला समाधान देणारं असं महाराष्ट्राचं संस्कृतीचं, वनसंपदेचं वैभव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या नोटवर तुमचा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर रजा घेतो. आपला अनवट वाट हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या ह्या वाटेवर समविचारी लोकांना जोडत राहा, त्यांचं समर्थन प्राप्त करत राहा असं माझं तुम्हाला सांगणे आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.